महापुरुषाचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला आज जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिलाय। दरम्यान इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की प्रशांत कोरटकर खोटारडे आहेत हे समोर आले। त्यांनी पुरावे नष्ट केलेत हेही स्पष्ट झाले। एक सट्टाबुकीच्या तो संपर्कात आहे त्याची माहिती समोर येणं सुद्धा आता गरजेचं आहे। कोरटकर 6 ते 7 ठिकाणी राहिले आहेत, त्यामुळे त्या वेळी त्यांनी वेगवेगळ्या गाड्या वापरल्या आहेत, त्यामुळे त्याचा तपास गरजेचा आहे। त्यामुळे त्याला पोलीस कोठडीत ठेवणं गरजेचं आहे। तर कोरटकरला ज्यांनी मदत केली आणि जी नावे समोर आली आहेत त्या लोकांचा मूळ काय उद्देश होता का आणि आरोपीचा काय उद्देश होता का हे तपासणं गरजेचं आहे। त्या सर्वांसोबत कोरटकरची चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी यावेळी केला। दरम्यान प्रशांत कोरटकरच्या बाजूने युक्तिवाद करताना त्याचे वकील सौरभ धाग म्हणाले, तो फरार होता, त्याच्या तपासाबाबत सांगितलं जात आहे, पण मूळ केस काय आहे ते सांगा। जातीय तेढ निर्माण केली जात आहे, पण मुळातच सोशल मीडियावर व्हिडिओ कुणी टाकला, त्याचा आवाज कुणीतरी AI तंत्रज्ञानामार्फत मोर्फ केला, याबाबतची तक्रार कोरटकरने नागपूर पोलिसात दिली आहे। कोरटकर 65 कोटीच्या गाडीतून फिरतो असं सावंत यांचे वकील सांगतात, मात्र भारतात अशी गाडी नाही। त्याला सुद्धा धमक्या आल्या आहेत, त्याच्या घरी त्याची आई आणि बायको मुलगी आहे असा युक्तिवाद करत आता चौकशी झाली आहे, त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्यावी अशी विनंती कोरटकर यांचे वकील सौरभ धाग यांनी केली। कोरटकर इंदोर आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहिला त्या हॉटेल मालकांना तपासकामी हजर राहायला सांगितलंय। त्याने जी गाडी वापरली आहे ती जप्त करण्यात आली आहे। अजून कोणी मदत केली आहे आणि कोणत्या गाड्या वापरल्या आहेत याबाबत त्यांची चौकशी करायची आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। असा दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढील तपासासाठी आणखी 2 दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे। आता ॲक्च्युली जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी 7 दिवसाची PC मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने 3 दिवसांची PC दिलेली होती, पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी 3 दिवसात ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली। ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे। माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत PC दिलेली आहे। जो 3 दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस PC दिलेली आहे। आपण कायदेशीर मार्ग अवलंबलेला आहे, आपण कायदेशीर मार्गाने जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।